स्टार प्रवाह वाहिनीने प्रवाह गर्जना करत मनोरंजनाच्या आख्यानामध्ये 6 नव्या मालिकांची घोषणा केली आहे। त्या मालिका म्हणजेच पाठ राखीन, सुना येती घरा, विसरू नको तू मला, मराठी मीडियम, आमच्या लाडक्या नाईकबाई आणि मी कात टाकली या 6 मालिकांचा यामध्ये समावेश आहे। या 6 नव्या मालिकांमधील मराठी मीडियम या नव्या मालिकेविषयी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। पाहूयात मराठी मीडियम या नव्या मालिकेची कॉन्सेप्ट काय आहे, या मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत, तसेच कोणती प्रसिद्ध रील स्टार या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे, तसेच ही नवी मालिका कोणत्या वेळेत प्रदर्शित होऊ शकते आणि या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते आणि मराठी मीडियम ही नवी मालिका कोणत्या प्रोडक्शनची आहे, मालिकेचे लेखक दिग्दर्शक कोण आहेत, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। मालिकेच्या प्रोमोनुसार नायिका पुस्तक वाचत टेबलवरती बसलेली असते आणि इतक्यात मालिकेचा नायक तिथे येतो आणि तिच्या हातातलं पुस्तक खेचून घेत बोलतो, कशाला हवी आहे मराठी शाळा, ही शाळा तर पाडली जाणारच। त्यावर नायिका बोलते, मराठी आमची अस्मिता आहे, काहीही झालं तरी ही मराठी शाळा मी जमीनदोस्त होऊ देणार नाही। अशा प्रकारे पुन्हा नव्याने मराठी अस्मितेचा जागर होणार नवी मालिका मराठी मीडियम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार। दरम्यान ही नवी मालिका जुलै किंवा ऑगस्टमध्ये प्रदर्शित होऊ शकते आणि या मालिकेला सायंकाळी 7 वाजताचा प्राईम टाईम देण्यात येऊ शकतो। त्यामुळे सध्या सायंकाळी 7 वाजता प्रदर्शित होणारी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते। दरम्यान या नव्या मालिकेच्या वेळेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाहीये। आता पाहूयात मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री कोणती प्रसिद्ध रील स्टार आहे। सध्या अनेक रील स्टार छोट्या पडद्यावर आणि अनेक गाण्यांमध्ये काम करताना दिसतात। छोट्या पडद्यावर सहाय्यक अभिनेत्रींच्या भूमिका साकारताना त्यांना आपण पाहतो। मात्र आता एक रील स्टारची निवड चक्क मुख्य अभिनेत्री म्हणून करण्यात आली आहे। ही रील स्टार आहे श्रद्धा पवार। श्रद्धा स्टार प्रवाहच्या मराठी मीडियम या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे। सोशल मीडियावर प्रचंड गाजलेल्या गाण्यांपैकी एक म्हणजेच माझी बायगो। माझी बायगो या गाण्यात श्रद्धा झळकली होती। आजही हे गाणं अनेकांच्या तोंडावर असतं। आता श्रद्धाला या मालिकेच्या निमित्ताने मोठी संधी मिळणार आहे। श्रद्धा पवार ही अभिनेत्री मालिका विश्वात आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे। मराठी अस्मिता आणि मराठी शाळा वाचवणे यावर मालिकेचं कथानक आधारित असणार आहे। मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे। श्रद्धाने याआधी कलर्स मराठीवरील रमा राघव या मालिकेत काम केलं आहे। श्रद्धा पवार रील स्टार असल्यानं सोशल मीडियावर तिची खूप फॅन फॉलोविंग आहे। इंस्टाग्रामवर तिला 1.2 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात। श्रद्धा फक्त 24 वर्षाची आहे। आता तिचे चाहते तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत। पाहूयात मराठी मीडियम या नव्या मालिकेची निर्मिती कोणत्या लेखक दिग्दर्शकाच्या जोडगोळीने केली आहे। सिनेमांमध्ये लेखक दिग्दर्शकाच्या अनेक जोड्या हिट आहेत, म्हणूनच त्यांच्या कलाकृतीविषयी उत्सुकता असते। मालिकांमध्येही काही जणांच्या बाबतीत आता हे चित्र दिसून येतंय। चिन्मय मांडलेकर आणि मंदार देवस्थळी ही ती मालिका विश्वातील लेखक दिग्दर्शकाची लोकप्रिय जोडी आहे। हे दोघं एकत्र कधी मालिका करणार याची चाहते वाट पाहत होते, त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। स्टार प्रवाहवर मराठी मीडियम ही मालिका दोघं घेऊन येत आहेत। चिन्मय आणि मंदार हे बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करत आहेत। याविषयी चिन्मयनं मुंटाला सांगितलं, 2006 साली मी आणि मंदारनं अवघाची संसार ही मालिका एकत्र केली होती। त्याआधी आम्ही वादळवाट, आपली माणसं या मालिकांसाठी एकत्र काम केलंय। त्यानंतर लेखक म्हणून माझ्या पहिल्या सिनेमाचं दिग्दर्शन मंदारनं केलं होतं। प्रसाद ओक दिग्दर्शित कच्च्या लिंबूसाठीही मी मंदार सोबत काम केलंय। त्यामुळे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा सगळ्या भूमिकांमध्ये आम्ही एकमेकांसोबत काम केलं आहे। मालिका विश्वाची बाराखडी मी ज्यांच्याकडून शिकलो त्यापैकी मंदार दादा एक आहे। आपल्याकडे तंत्र, भावभावना आणि संहिता यांची सांगड घालणं मंदारला उत्तम कळतं, त्यामुळे त्याच्यासोबत पुन्हा काम करताना खूप आनंद होतोय। मराठी भाषा हा मालिकेचा एक भाग आहे, शिवाय त्यात तरुण तरुणीची प्रेमकथा सुद्धा पाहायला मिळेल। ती एका शाळेभोवती फिरणारी गोष्ट आहे। प्रेक्षकांना रोजच्या जगण्यात भेटणाऱ्या प्रश्नांचं प्रतिबिंब या मालिकेत दिसणार आहे, असं चिन्मय मांडलेकर म्हणाला। दरम्यान मराठी मीडियम या नव्या मालिकेतील मुख्य भूमिकांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत। तसेच या मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत, तसेच सहाय्यक भूमिकेत कोणकोणते कलाकार दिसणार आहेत हे अद्याप समोर आलेलं नाहीये। मात्र लवकरच हे स्पष्ट होईल। दरम्यान मराठी मीडियम या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? मराठी मीडियमची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली का? ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? तसेच रील स्टार अभिनेत्री श्रद्धा पवार हिला मुख्य भूमिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का? आणि मराठी मीडियम या मालिकेला प्रदर्शनासाठी कोणता प्राईम टाईम देण्यात यावा, की ही मालिका प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित व्हायला हवी? तसेच या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।